कामवंताची माता कामवंताला घेतलेलं संतीला आणि निघाली होती कधी आपल्या वाड्याला पहिल्या जाती खरंच वाड्याला आल्याबरोबर त्या टायमाला हांड्या पाणी तापीला बाहेर नाही तर का कामावंती बाहेर तुळून मिळून नाव घालायला लागली. हे माता खरोखर बघा नाहून दोन्ही चिताय केली रस्त्या पिठावर नेपता दिला एवढा पिठावर नेसाला दिला म्हणता होय भांग बाईचा बच्चा पळाने भरला कपाला गुंडा चालायला लावला बरोबर नेत्री काळ भरलं बरं का हो बुधवाऱ्या भाजल्याच्या हिरी मंडा केला नावाच्या लेकीच्या पायामध्ये पलार बांधलं तरुणाच्या तडात पंचारती लावली सोन्याची गुप्ती मोत्याने गुप्ती हे नानाचे लेखे सवर्ग ताट घ्यायचं जायचं देवाच्या दर्शनाला आनंद झाला बरं का त्या टायमाला बरं का पण कामाबाई काय बोलत होती पहिल्याच देवगाला काय लागली बोलायला हे माता नावले दुनिया डावले काय झालं बरं का बाई घराचा शिंगार केलेला माझा पण सांगते तो मला ही एकटी जाणार नाही देवाच्या रावळाला असं म्हणल्यावर त्या वेळेला अरे एकटी नाही जाणार मी एकटी नाही जाणार अरे एकटी नाही जाणार एकटी नाही जाणार अरे माझ्या घराने बायाला बोलवून घेणार अरे माझ्या घराने बायाला बोलवून घेणार अरे कामा माहिती माता या बोलायला लागले अरे पंच तुझ्या घराने गमाला परत गावा अरे पंच तुझ्या घराने गमाला परत गावा अरे कामा बाई बोलाती वय आपण आया माता अरे कामा बाई बोलाती वय आपण आवा माताला अरे साऱ्या बघा मायाच्या वत्याच्या तांबूळ जाया अरे साऱ्या बघा मायाच्या वत्याच्या तांबूळ जाया अरे बोला भगवान जाया ग बोला भगवान जाया अरे माझ्या बाई घराने ग माझ्या आई घराने अरे बोला जाग सुनाऱ्या ग बोला जाग सुनाऱ्या अरे माझ्या बाई घराने ग कोऱ्या जागा हल्या अरे तुला राव तुला माझ्या घराने अरे बोलावून घेते या गव्यावर लागत जाते अरे कामा बाई झाली वगैरे जवाऱ्याला अरे कामा बाई झाली वगैरे जवाऱ्याला अरे तुम्हाला रानू म्हणाले कटवर नात्या मावाला बरं का सुदेवाला मी काय एकटी जाणार नाही बरं का हे कमवता माता कमवता अगं एकटी जाणार मग पुढे संतीला घेऊन जाणार माझ्या मैत्रिणी साड्या माळ्याच्या वाण्या गुजराच्या बुरडा भागवण्याच्या बरं का हो साऱ्या मैत्रिणीला घेऊन मिळून जाणार मी देव विठ्ठलाच्या रावळाला हे कमवता
अगं बाई होय जेवढ्या गंडी बाया तू बुडवून घेणार आणि तू कवा ह्या देवा विठ्ठलाच्या दर्शनाला जाणार माता हा आता लगेच जाती मी होय आणि सर्व घंडीला गोळा करून घेऊन येते बरं का या टायमाला. म्हणून त्या मला कामाबाई हा कशी निघून चालली त्या जाग्याला कशी चालली म्हणता. आणि तुम्हाला मानाला मानाला देवा नावा घेताला येताला बाई अशी जाणाशी लवकर महागारी तर म्हणावा. आता पळत जाते कष्ट घाल माझा. अरे पळत जरा काय कष्ट घाल लागतोय. मग पल्ली बिल्लू तुझी तुला येत नाही काय निघाल होय. दादा बाई का म्हणता दादा हवत पडत आता खरं काही कामावंताने विचार केला पहिले असं ती वगैरे कुठे गेली बरं का त्या साड्या माळ्याच्या कोळ्याच्या साड्या बरं का घंडीला लागली हाका मारायच्या टायमाला. आता ही दवा राखा उघडायची जरा माईक जवळ या. हा कर्मवाण्याची लेख आहे मी. तू पोळ्याच्या बाहेर तुझं काय पाहुणं नाही माझा मोठा सासिंगार केला बरं का. सासिंगार केला कशामुळे कामा हे केला देवा विठ्ठलाच्या मंदिराला जायचं बरं का दर्शनाला. काय काय कामाबाईने आले असते पण मी आंघोळ्यात केली नाही तोंड बी तुला नाही डोळ्यात चिपडत रावती काय करा होतंय यायचं म्हणते का हा यावंच लागतंय. बरं की याच्याकडलं बसलं तोंड दोन चल बाई. हा कणगाचं देव पावली पावली पावत्यात आहे म्हणा असं आमचं माता म्हणतात. खरंच पावत्यात. हा कणगाराचा देव खरंच पावला पावला पावत्यात आनंद वाटतोय माझ्या तुझा देवाला. तर सर्वजण चला बरं का आपण जाऊ द्या विठ्ठलाच्या रावणाला बरं का. चल बाईला बैलाचा देवाला कमवता लागली होती हया म्हणायला त्या घणी भायाला सगळ्या गणी बोलवल्या पण एकच राहिली त्या धनगराची. अरे धनगराचे अगं मला काही नाव नाही का काय नाही कुठं येतीतून आणि पडगुतून उठत बसत काय कशी कागा आली तर अगे हे बडकोंडाचे उठत बसत आणि घरपुस म्हणाय काय मला तुझं घर माहिती नाही होय. तुला जरी घर माहिती मला काही नाव नाही होय. अगं धनगराचे 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 काय तुला जर आणि काय लागलाय ग काय तुझा बोलण्याचा थाट आहे ग. हा काय तुझा बोलण्याचा थाट आहे ह्याच्यात बोलण्याचा काय थाट असतोय होय. अगं सारे गाव तुला धनगराची म्हणते की अगं होय तू नाही का धनगराची. मी आहे की धनगराची. तुला काय एवढा राग आला. अगं रागाचं काही नाही ग पण एक काहीतरी माणसाने कसं बोलावं माणसाने मवळकीनं बोलावं शांतपणाने बोलावं. अगं आधी तुझी खोली तरी उघड मग मला बोल. मग मी आपलं बोलते तू बाहेरला बोलते खटाडांग खटाक कसा तुझा वार मागच्या पावसाळ्यात डासाळा नाही ग. अगं जरा ह्या पावसाळ्यात कितीतरी मोठं मोठाली म्हणजे ढगफुटी झाली जिकडे तिकडे नदीला किती बी पूर आले माणसं वाहून गेली. अगं ते माणसं तर नाही पण मुख्य जनावरांची सुद्धा किती हानी झाली. मला वाईट वाटतं वाईट वाटतं. मी गेली वाहून पाण्यात. अगं तुझ्या डोळ्याला पाणी येईना म्हणून म्हणलं माझा थुकार व्हावा तुझ्या डोळ्याला. अगं माझा हुंट भागलाय त्या ढगफुटीच्या काळात. गप 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 चिठी मरून जाशील म्हणजे माझ्या मरणाची वाट बघती बाय तू. अगं तसं नव तू म्हणजे नद्याला पाणी मोठं आलं नद्या भरून गेल्या होय. अगं चिठ्ठीच माणसं वाहून गेली की मग मी काय नाही म्हणली वय. अगं बाई मी का आले म्हणून काय विचारी ना मला. बघ का म्हणता
म्हणता का ग इतकं तुझा थाटमाट झालाय होय तुझी सुपारी फुटायची काय ग अगे काल मित्राच्या मला नजर लागत तुझी थांब मला माती वाळून टाकली माझ्यावर तुझी दिष्ट भीत लागायची मला भया अगं काय टाक माती टाकून टाकली मग गप करून माझ्या डोळ्यात गेली की का मग तुझी नजर लागली मला म्हणजे काय करायचं ग बघ बाया आणि मग इतकं कशाला तुला नटायचं कोणी सांगितलं होतं होय अगं बायका नटल्या माहिती का तुला कशासाठी नटली सांग बरं अगं बघ माझ्या मात्र सागरनं आता माझा थाटमाट केला कशासाठी कशासाठी ग अगं देवा विठ्ठलाच्या दर्शनाला जाण्यासाठी पाय तुझा थाटूय ग गपलय आणून येऊन उमरची मी म्हणून अगं काय मग कधीच मरणार नाही तुझ्या शिवपुन्हा मला करमायचं नाही होय की जीवाची मैत्रिणी की आपण माझ्या जीवाची मैत्रीण हा शिवूड पुजारा अगं असू दे काय होतं त्याला अगं तू ना करा नाही आला तुझ्या अंगावर पडला मेंढराचा शिवूड सगळ्या आणि मग मी मॅडम लोळत असते त्याच्यामुळे होतं तसं का अगं हे बघ काय माग नको तू अगे हा मोर एवढी नाकाचे हा? तुझा शिवूड काय तू एवढी का तू एवढं अगं हे बघ तो एवढी कथन हो किती मी लोक हे तूप म्हणून खाल्लेले खाते ते कशाने खाते ती इतका महागणारा तुझा शिवूड अरे जमलाचा भाव बघा जमलाचा भाव जमलाचा भाव बघा जमलाचा भाव अरे जमलाचा भाव बघा जमलाचा भाव जमलाचा भाव बघा जमलाचा भाव अरे जबर बाबाला पुण्याच्या बाजारी 200 रुपये गेला अरे जबर बाबाला पुण्याच्या बाजारी 200 रुपये गेला अरे जमलाचा भाव बघा जमलाचा भाव जमलाचा भाव बघा जमलाचा भाव अरे माझ्या बोला तुझ्या बंडाला गाड्या बाजू द्या पुण्याला अरे माझ्या बोला तुझ्या बंडाला गाड्या बाजू द्या पुण्याला अरे जमलाचा भाव बघा जमलाचा भाव जमलाचा भाव बघा जमलाचा भाव अरे 200 रुपये झाला 200 रुपये झाला मुंबईच्या बाजारी 500 रुपये झाला अरे 200 रुपये झाला 200 रुपये झाला मुंबईच्या बाजारी 500 रुपये झाला अरे हे बोल मला इकडे तुझ्याकडे काय म्हणली तू मी 100 रुपये झाला 100 रुपये झाला आणि पुण्याच्या बाजारी 200 रुपये किलो इकला 200 रुपये तुझ्या तिकडे हारपीड काय मारती मला नाही तुझ्या तिकडे हर आहे का म्हणा अगं इतका जर महाग इकला असता तर अगं ह्या पावसाळ्यात हे वळत का नाही अगं बार गेल्या करायची नाकच खरडू खरडू घेतली असती कुणी घेणार एकाच माणसाने हे बघ पुण्यात 200 रुपये गेला नव्हा मुंबईला 500 रुपये किलो मला लय मागणी तिच्या शंभराची लांब सरक महाग अगं बाई हे तुझा गुळ ऐकाय आली का मी मग कशासाठी आली सांग बरं मला अगं बाई लवकर उरक सगळ्या गंडी बाया वळा झाल्या त्या आणि आपल्याला जायचं देवा विठ्ठलाला देवा विठ्ठलाच्या दर्शनाला देवा विठ्ठलाच्या दर्शनाला जायचंय होय होय मग आल्याबरोबर जर तो सांगितलं असतं आणि हे बघ तू जरा चांगली कापडं फिपडं घालून सर माझ्या गंडी बाया मला कावतेल्या साड्या माळ्याच्या वाण्या बामणाच्या होय धनगरा संगराच्या अशा सगळ्या गंडी त्या माझ्या होय आणि तू कापडं चांगली घालून चल जरा चांगली घालते की आता अशी तीची नाही अशी कशी येईल आणि उडक बाई उडक लवकर उरको होय होय मनुष्यने तरी तेच वेळेला धनगराच्या पुरीनं तरी काय केलं कसा साथ केला तेच वेळेला कसा केला म्हणता ह्या तसा कामोजीचा जसा साधेल तसा मंदानी बाजू बंदाला तरी गोंड्या लावल्या तर कंपाळाला तरी चिरी दरवल्ली कुंकाची मोत्याना भंग भरलेला जायला पायी पोलार बघायला कामोंताची माता लागली होती सहा शिरगार करायला कामोंता बघ बरं किती बोर्ड दिसायला तू आता होय ऐका नाही काय लय नटली म्हणून आता काम की काय बोला फटकी चिंतीच करून आली फटकी चिंती नाही पण लय माता मला तो नटविलंय आता होय मग मी बी आता जाती कशी वयाच्या बेळ्यात आता बरं जा जा मनुष्य हे काम होती तेच वेळाला काय करते बरं का बहिणीचा मेळा घेऊन शिना तेच वेळाला हे कामोंता सवर्णाच्या तटापरी आरती पंचारती लावली होय बाई खेळ हाती घेऊन जात्या देवा विठ्ठलाच्या दर्शनाला मंदानी कामावतीने सुद्धा काय केलं खेळ हाती घेतला सवर्ण जोड सवरच्या ताटात जोड आरत्या लावायला
आणि ह्या सगळ्या ह्या घडणीच्या मेळ्यात अशी खेळत तर खेळत कुठे आल्या ती ते जेवणाला कलुबाच्या पायाला त्या जाग्याला दुबारान म्हणलं देवानाव घेतले गण्यमायाच्या खेळत खेळत अंत्या बुरुजाच्या वळणाला बायांनी गावतर मानला मंडळी त्या बुरुजाच्या वळणाला आणि अगदी डाव कित्याचा मोजला पण या पतन कडवणी गावाचा गाव करत मंडळी कुठं बसलेला झाला बरे बाळाला पतन कडवणी गावाचा गाव करत खुरकर तर असं उभा राहून लागल्यात बघायला त्या मुलीच्या खेळाकडे पण बोध्यात एकामेकाला पहिल्याचा दिवगाला ए गाव करत्या हो बघ या गावाच्या लिखित चालल्याच्या देवाला खरंच आपल्या गावाच्या लिखित चालल्या म्हणतो देवाला देवा विठ्ठलाच्या दर्शनाला हा खरं गिराला पण गाव करत्या हो काय दादा देवा विठ्ठलाची मागित्राने नाही या मेळ्यामध्ये म्हणून गुरुकर नेल तर लागलाय सुना सुना वाटायला आणि एवढा शब्द त्या गण्णी बायाला ऐकला त्या जाग्याला खरंच पहिल्याच तिवगाला खरंच गण्णी बायाचा गेल्या गण्णी बायानं डावतर बोलणाऱ्याच्या पहिल्या सतीवाला मंडळी निघून झालेल्या झाला देवाला मातल्या पुढच्या चौकाला मनोजने खेळत खेळत तर गण्णी बाया गेल्या कुठं पाच वडाच्या झाडाखाली आणि खरंच गण्णी बायानी तर डाव मांडला हातायला असा डावतर मौदाला आला असताना पाठीवालाची झाडे तर लागल्या गेरगेरा फिरायला पण दुबारा नाव म्हणालाव दुबारा नाव म्हणालाव दुबारा नाव म्हणालाव दुबारा नाव म्हणालाव
देवा विठ्ठल देवालाची यावं बागो माझे मला लेकर यावं रंगाई यावं देवा मेल्या जावं मेला सुनात मला दिसत अरे बाबा जन्म मला बोलायला सुंदर मांडायला म्हणून त्या टायमाला पहिल्याचा जीवाला गण्णी बायाला गेल्या त्या खेळ खेळायला त्या जाग्याला म्हणून तिने खेळ तर मावला खेळ काय म्हणली काय खेळायचं अगे ताप धरून तापच्या खेळायच्या का काय खेळायचं काय तेच खेळायचं म्हणलं ती कुणाली बारी हा काय खेळायचं सांग लवकर अरे तुमच्या मनाने काय कुठला खेळ खेळायचा आहे हे तुमच्या मनावर पूर्ण मला काय कळत आहे आणि तुला काय कळत नाही ऐकून घ्या कोण मोठ्या माणसाचं कोणी ऐकत का तुम्ही लहान लहान तुमचा जसा खेळतो कोण दिसतो होय तसं तुमच्यात मी जरी असले होय तर तुम्ही खेळ खेळावा आणि मग मला सांगावं म्हणून त्या टायमाला पहिल्याचा जीवाला गण्णी बायाला डाव म्हणला पातून ज्या झाडाखाली त्या जाग्याला अवघड वाटतंय जीवाला त्या 5 वडाच्या झाडाला गाव तर किती आलता अगदी मौजाला त्या गावाच्या छंदामध्ये बहुतांची झाडं लागली होती गरगरा बिघायला 33 कोटी देव सुद्धा लागलेलं खदा खदा हसायला इंदर सभा लागली होती डगमग करायला पण अवघड वाटतं कुणाला तर या 5 वडाच्या झाडाला कशासाठी अवघड वाटतं जेव्हा विठ्ठलाची भागीत राहिले नाही या देण्यामध्ये आणि म्हणून अवघड वाटायला लागलं त्या 5 वडाच्या झाडाला आणि 5 वडाची झाड दाई दाई लागली होती बाबा रडाय त्या जाग्याला बाया लगे बोलाय एकामेकाला अगे गण्णी बाया अगं कुठं आभाळ नाही काही नाही पाणी कुठून लागलं टपटपा पडायला अगं बाया अगं बघ भावित्राला एक आपल्या मेळ्यात नाही तर या 5 वडाच्या झाडाला सुद्धा अवघड लागलंय वाटायला अगं बाया इथं खेळण्यात काही मजा काय चला बाया जाऊ म्हणल्या बाजूला आणि गेला काय केला तर गेला काय केला
त्या टायमाला पहिल्याचा जीवाला म्हणून पहिल्याचा जीवगाला तेच वेळाला कुठे निघून चालला जात असताना बरोबर नंतर हे मरगाईच्या महाराज गेला त्याने तिथं तर 5 पावली तर डाव मंडला असायला त्या जाग्याला 5 पावली डाव मला खेळता खेळता तर ह्या गंडीबाया तर धुमून गेल्या त्या तिथं 5 पावली डाव खेळताले खेळत खेळत असताना भागीतराबाईने काय केलं म्हणावं असं खेळत खेळत तर कुठे आल्या त्या विठ्ठल देवाच्या रावणामध्ये तेच वेळाला आणि खरंच काय बाबा त्या टायमाला म्हणताना खेळत खेळत जाऊ तर मग म्हणलेला असाला देवा विठ्ठलाच्या रावणामध्ये आणि खेळत खेळत तर फरची पाय पडला कुठे तर त्या कामावंतीचा तेच वेळाला आणि पाय पडल्याबरोबर काय हातात त्या जाग्याला म्हणताना घुंगराचा आवाज आणि पोलाराचा आवाज ह्या देवा विठ्ठलाच्या कानावर गेला म्हणताना तेच वेळाला लक्ष द्यावा वेला भगताच्या नावाने लक्ष द्यावा वेला भगताच्या नावाने लक्ष द्यावा वेला भगताच्या नावाने एवढं नाव नावाचं भगवाडी गावाने एवढं नाव नावाचं भगवाडी गावाने निजाराच्या बाळाने निजाराच्या बाळाने त्वरलाच्या बाळाला त्वरलाच्या बाळाला अरे दिलं नाव जगवाने दिलं नाव जगवाने अरे उघड खेळा जीवाला 1 रुपये द्यावाला अरे देवा झाला बाबा भंडावा झाला बाबा अरे आल्या देवाई गाणं मंगलाया लावा अरे देवा पावता नवसाला भगुरा आल्या काही काला अरे कुंभाराने गायाचा वधुवराला त्या बाळाला म्हणून त्या टायमाला पहिल्याचा जीवाला गंगी मायाने बरगाई पुढे 5 पावल्या खेळून तर म्हणावा अशा खेळत खेळत गेल्या कुठं देवा विठ्ठलाच्या दरबारी आणि डावतर त्याने अगदी मानला डावतर आलता मौजाला पण या वाण्याच्या लिखीनं कन्या कामवंतीनं खेळता खेळता मेळ सोडून दिला आणि देवा विठ्ठलाच्या फरशीवर पाय टाकला घुंगऱ्याचा आवाज आला देवा विठ्ठलाच्या कानी उतर पडला त्या जाग्याला म्हणताना कानी उतर पडलेला देवा देवा विठ्ठलाच्या तेच वेळाला देव विठ्ठल दचकून जागा झालं आणि मनामध्ये असं वाटायला लागलं माझ्या भागीदारी केला पुण्याला या कळवणीच्या माळाला आणि माझ्या भागीदारी केला कशी खबर तरी कळली म्हणून देवता दिसण्या दचकारा सदर सोडून दिली तेच वेळाला कृपया देवा विठ्ठलानं कौलादांना लढवता गंडीच्या नेऱ्याकडे देव पायाला त्या जाग्याला म्हणताना कौला धरून तर गंडी तर बघत असताना तेच वेळाला पण या देवा विठ्ठलाला भागीतरा कुठं सुद्धा दिसाना आणि भागीतरा नजरा पडाला बाबा म्हणून तेच वेळाला म्हणून भागीतरा तर नजर पडाना देवा विठ्ठलाला विचार मोठा पडला म्हणाला त्यांचा विचार पडला आता म्हणाला काय बोलत होत खुरकरी सा शिंगार खात मात केलेली कुणाची लेख असेल तर म्हणावा विचार पडला त्या देवा विठ्ठलाला आणि देव विठ्ठल काय बोलतो म्हणाला खुरकर म्हणा माझ्या भागीतरा रीतीसारखा थाट माट सा शिंगार करून माझ्या या दरबारामध्ये आली असा विचार पडला देवाला आणि देव नवड्या माझा काय लागल्याला बोलायच्या जाग्याला काय बोलत होता त्या टायमाला देव लागलेला बोलायच्या लाडाच्या लेकीला ये लाडाचे लेके लाडाचे लेके जर म्हणावा म्हणून पहिला सती हुगाला आणि देव लागलेला बोलायच्या जाग्याला आणि आमच्या घड्या या बाबा घे आमच्या घड्या या बाबा आमच्या घड्या या बाबा घे आमच्या घड्या या बाबा अरे कामा बाईला बोलावून घेतात अरे बोलावून घेतात मांडीवर बसविले देवा माझा विठाला
बाई का ग बाई याव बाई का ग बाई तुझा हातीन गाड्या ग कोणी माग केला या तुझा ताट माता या ग कोणी माग केला या कामाबाई बोला देव देवा विठ्ठलाला देवा गाव देवा याव ध्यान देवा देवलाला माझा गाव दिन गर माझ्या माता सागराने